नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं महाजन अँड महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. आणखी आपण मला प्रतिसाद द्यावा ही विनंती. मला काही दिवसापासून काही लोक सतत हे सुचवत आहेत की मी वैभव खेडेकरावर काहीतरी बोलावं. वैभव खेडेकर एक मित्र, एक सखा, एक सहकारी आणि बऱ्याचशा वेळेस तो मुलासारखा म्हणून वागतो. माझ्या त्याच्या वयात अंतर खूप आहे. आज जे तुम्ही वैभवला पाहतायत, आज जे त्यांनी स्थान मिळवलेलं आहे, याच्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. मी 2006 पासून त्याचा हा संघर्ष पाहत आलोय. कारण त्याला कुठलेही पद मिळवताना जे कष्ट सहन करावे लागले, जो त्रास सहन करावा लागला, हे जनतेला फार माहीत नाही. आज जनता फक्त एवढंच ओळखते की बाबा वैभव खेडेकर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरचिटणीस होता, खेडचा नगराध्यक्ष होता. पण या पदापर्यंत जाण्यासाठी त्यांनी काय काय कष्ट केले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. मला आठवतं 2007 साली पहिल्यांदा आम्ही खेड नगरपालिकेच्या प्रचाराला गेलो होतो. माझ्यासोबत माननीय प्रवीण दरेकर होते आणि अजून एक कार्यकर्ते, आम्ही असे सगळे मिळून खेडमध्ये प्रचाराला गेलो. त्यावेळेस खेडमध्ये जो प्रतिस्पर्धी होता, जो आजही आहे, त्याची प्रचंड दहशत, स्वतः तो लोकप्रतिनिधी, पैसा, जात, गुंडगिरी या सगळ्या गोष्टीत तो परिपूर्ण असा होता. आणि आमची पहिली सभा एका दुकानाच्या फळकुट्यावर उभा राहून आम्ही घेतली. आणि त्या पहिल्या निवडणुकीत वैभवनं प्रयत्नपूर्वक, मला वाटतं 4 नगरसेवक का 6 नगरसेवक निवडून आले. आणि तिथं खरं वैभव काय आहे हे लोकांना समजलं. आणि पुढे वैभवमध्ये हळूहळू प्रगती होत गेली. मग नगराध्यक्ष त्यांनी मनसेचा बसवला आणि मग तर स्वतःच लोकांमधून निवडून येऊन खेडचा नगराध्यक्ष झाला. हे करताना वैभवनं जे काही सोसलं आहे, जे काही स्वतःत बदल केले आहेत, ते खरं म्हणजे वाखाणण्यासारखे. वैभव खेडेकर एक असं नाव आहे की ज्याला तुम्ही संकटाच्या काळी हाका मारा, तो तुमच्या हाकेला प्रतिसाद देणार म्हणजे देणार. त्याला कुठल्या आनंदाच्या प्रसंगी बोलवा तर तुमच्या आनंदात येऊन आनंदी होणार. हिंदू सण असू द्या, काही धार्मिक विधी असू द्या, सगळ्यात तो फार हिरारीनं भाग घेतो. मी त्याला फार जवळून पाहिलेलं आहे. फक्त हिंदूचंच नाही तर खेडमध्ये मुस्लिम धर्मीयामध्ये सुद्धा त्याची खूप चांगली पकड आहे. याचं एकमेव कारण असं आहे की तो 24 तास जनतेला उपलब्ध आहे. एक कार्यकर्ता कसा असावा? सुशिक्षित, स्वतः LLB आहे, ज्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. आणि मोठ्या कष्टातून निश्चित पक्षाने त्याला संधी दिली, पण त्या संधीचं सोनं त्यांनी केलं. आणि ते सोनं करताना त्यांनी जे अथक प्रयत्न केले, ते प्रयत्न आम्ही दुर्लक्ष करून कसे चालणार? पक्ष तर बरेच कार्यकर्त्यांना संधी देतो, पण प्रत्येकजण वैभव खेडेकर तर होत नाही ना. आणि मग खरा संघर्ष तर शत्रूशी करणं ठीक असतं, पण पक्षांतर्गत ज्यावेळेस संघर्ष सुरू होतं तिथं मात्र माणसाला हताश व्हावं लागतं, निराश व्हावं लागतं. कारण वार करायचा तो आपल्या माणसावरच वार करावा लागतो. आणि मग त्याची ही लोकप्रियता लोकांच्या डोळ्यात खटकू लागली, स्वकीयाच्या डोळ्यात खटकू लागली. लक्षात घ्या
की 4 नगरसेवकापासून लोकनियुक्त नगराध्यक्ष होऊन हा प्रवास फार सोपा नाही आहे. त्याने एक राजगौरव नावाची पतसंस्था सुरू केली, ती अत्यंत चांगली चालते. आणि मग काय झालं, सडकेच्या प्रकरणात रस्ते नीट नाहीत कोकणात, पुलावर नेहमी अपघात होतात म्हणून आंदोलन करायला गेलेल्या वैभव खेडेकरला 1.5-2 महिने रत्नागिरीच्या जेलमध्ये राहावं लागलं. लोकांसाठी आंदोलन केलेलं आहे. लोकांचे काम करताना, नगराध्यक्ष असताना त्यांनी एक निधी दुसरीकडे वापरला म्हणून त्याच्यावर ॲट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली. आहे की नाही विडंबना? इथं कोणत्याही जातीचा अपमान नाही, कोणत्याही जातीला जातीवाचक शिव्या दिल्या नाहीत, पण शत्रू याच्या मागावर होता, याच्या चुका कुठं सापडतील याच शोधात होता. या प्रकरणात त्याला उच्च न्यायालयात जाऊन जामीन घ्यावा लागला. त्याचं पद धोक्यात आलं. पुढील 6 वर्षासाठी तिला निवडणुकीला बंदी घालण्याचा प्रयत्न देखील झाला. आणि अशा वेळेस हा संघर्ष त्यांनी एकट्याने केला. त्याला कुणाचं सहकार्य मिळालं? 4 मित्रांचा. पण याही पेक्षा याची आर्थिक कोंडी कशी करता येईल हा शेवटचा घाव त्याच्यावर घालण्यात आला. कारण त्याचा मी साक्षीदार आहे, मला माहिती आहे काय प्रकरण आहे ते. सुदैवाने त्या प्रकरणात मला स्वर्गीय प्रमोद महाजनच्या काही मित्रांनी मदत केली आणि आम्ही वैभवला त्यातून बाहेर काढू शकलो. आणि मग पक्षात ज्यावेळेस आपली उपेक्षा सुरू होते त्यावेळेस माणूस खरा कोसळून पडतो. आपल्या आजूबाजूला पक्ष नेतृत्व येऊन बैठका घेता, आपल्याला बोलवत नाही, आपल्याला भेटत नाही, आपल्यावर नेहमी सतत संशय घेतला जातो. कारण दरबारी राजकारण आपण करू शकत नाहीत, कारण आपण जमिनीवरचं राजकारण करतो, आपण जनतेतलं राजकारण करतो. आणि मग दरबारी बसलेले लोक ज्यावेळेस कटकारस्थान करतात त्यावेळेस शत्रूशी धैर्याने मुकाबला करणारा व्यक्ती सुद्धा स्वकीयाशी मुकाबला करताना हताश होते, हारते. 2-2 दिवस आपल्या विठ्ठलाच्या दारात उभा राहून विठ्ठलाचं दर्शन होत नाही. आणि मग एके दिवशी तुम्हाला संशयाने पक्षातून निलंबित करण्यात येतं. किती अवघड प्रसंग आहे, नाही? किती अवघड प्रसंग आहे. निलंबित केलं, थांबण्यात येत नाही. पक्षांतर्गत जे विरोधक इतके दिवस बिळात लपून बसलेले असतात ते बाहेर येतात. आणि मग वैभव कसा वाईट आहे, त्याच्यात कसे दुर्गुण आहेत हे सांगायला सुरुवात होते. त्याच्यातले दुर्गुण शोधण्यात सुरुवात होते. अरे ठीक आहे, तुम्ही त्याला निलंबित केलं, तुमच्यापासून तो दूर गेला, कुठे जाईल, काय करेल, त्याचा तो सुखी राहील, हा उमदेपणा नव्हता. आणि खरा त्याला त्रास द्यायला तिथून सुरुवात झाली. उर्दूतला एक फार मोठा शेर आहे, कश्तियां सभी के किनारे लग जाती है, ना खुदा जिनका नहीं उनका खुदा होता है. वैभववर हा प्रसंग आला, पण वैभव तू घाबरून जाऊ नकोस. ईश्वरावर विश्वास ठेव, तुझ्या कामावर विश्वास ठेव, जनतेने तुला दिलेल्या प्रेमावर तू विश्वास ठेव. मला माहिती आहे की तुझा भाजपमध्ये प्रवेश होऊ नये म्हणून कुणी कुणी कुठे कुठे जाऊन पापड लाटलेत. ये कहाणी कभी फिर कहेंगे, आज नहीं. खरं म्हणजे वैभव, भारतीय जनता पक्ष तुझ्यासारख्या चलनी नाल्याला दूर करणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, काही काळ कुणाच्या तरी मैत्री खातर, कुणाच्या तरी राजकीय दबावा खातर हा निर्णय पुढे जरी गेला असला तरी भारतीय जनता पक्ष तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच दूर करणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. अरे पण ज्यांनी हा प्रयत्न केला, ज्यांनी तुझ्या ताटात माती कालवण्याचा प्रयत्न केला, तू तर उपाशी उठशील रे, पण ज्यांनी माती कालवली त्यांच्या हाताची माती कोणत्या साबणाने ते धुणार आहेत? हा कुठला उमदेपणा आहे? वैभव, तुझ्या मार्गात काटे
जास्त आहेत म्हणून तुला मिळणारं यश हे त्याच्यापेक्षा मोठं असेल. एक लक्षात घे, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी काय म्हणले होते? सूरज निकलेगा अंधेरा छटेगा, वैभव तेरा कमल जरूर खिलेगा. आणि असं नाही झालं तर खेडच्या जनतेच्या मनाच्या कमळावर तू बसलेला आहेस, तिथून तुला कुणीही काढू शकत नाही. धन्यवाद.